उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलेले रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक तर आपल्या सोबत आहेत. रविकिरण सर, आपण जर पाहिलं असेल की एकूणच थेट इशारा संघर्षाचा यावेळी शिंदेंच्या वतीने देण्यात आलेला आहे, नेमकं काय? नाही, भांड्याला भांडं लागलेलं आहे हे तर स्पष्ट झालं. एकनाथ शिंदे हे काही वक्तव्य करण्यासाठी किंवा वाटेल तेव्हा मुलाखती देण्यासाठी काही ते ओळखले जात नाहीत. ते फार क्वचित उपलब्ध होतात, क्वचित मनमोकळेपणानं बोलतात. आज ते बोललेत, आपल्याशी बोललेत. त्या बोलण्यावरून एक दिसून येतं की कुठेतरी काहीतरी घडलंय. कल्याण डोंबिवलीपासून सुरू झालेलं हे लोन आता राज्य पातळीवर पोहोचलंय. फक्त माझ्याकडून काही असं विधान होऊ नये अशी काळजी दोन्ही पक्ष घेत आहेत की आमच्याकडून असं काही विधान होऊ नये की त्याचा भडका उडावा. पण धुमसतंय, कुठेतरी धुमसतंय राजकारणामध्ये. धूर निघाला कुठला कुठला तर असं लक्षात घ्यायचं की काही ना काही तिथे आग लागलेली आहे, थोडंफार तरी कुठेतरी धुमसतंय. आणि तेच आज नेमकं त्यांच्या बोलण्यात येतंय. ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा इरादा स्पष्ट झाला की त्यांना त्यांच्या पद्धतीने पुढे जायचंय. दोन्ही निवडणुका महत्वाच्या गेल्या वर्षी पार पडल्या, लोकसभा आणि विधानसभा. त्यानंतर ज्या अर्थी त्यांनी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली, त्यातूनच एक मेसेज गेलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की रवींद्र चव्हाण हे पूर्ण कोकण म्हणजे वर पालघर पासून ते खाली सावंतवाडी पर्यंत ते इन्चार्ज आहेत भाजपचे गेले काही निवडणुकांमध्ये. त्यांना प्रत्येक मतदारसंघ तोंडपाठ आहे. त्यांची नियुक्ती हाच एक संदेश होता की भाजपा यापुढे या भागामध्ये आपल्या बळावर मोठा होणार आहे. आणि त्याची सुरुवात त्यांनी कल्याण डोंबिवलीपासून केली सुरुवात. तो संघर्ष आता उभा राहिलाय. ते भलेही किती नाही म्हणत असले तरी कुठं ना कुठे हे खटकलंय म्हणून स्वतः शिंदे बोलले. आता एरवी त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी बोलायला लावलं असतं. शिंदे बोलतायत याचा अर्थ कुठेतरी ते टोकाला गेलाय. आणि डहाणूच्या सभेत ते काय बोलले, त्यांना मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलं प्रत्यक्षपणे, त्या रावणाची लंका वगैरे हे आपण सगळे पाहत आहोत. आणि आताही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे सुरू आहे. महायुतीच्या बाहेर जाऊन कुणीही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय असा काही त्यांनी ठामपणे घेतला नाही. म्हणून जसं प्रवीण दरेकर आता म्हणाले की एक ठिकाणी तर त्यांनी काँग्रेस सोबत युती केली आहे शिवसेनेनी. म्हणजे याचा अर्थ असा की सीमा जी आखायला पाहिजे होती ती आखली गेलेली नाही. काही ठिकाणी युत्या झालेल्या आहेत. खरं तर स्थानिक पातळीवर नेटवर्क कुणाचं उत्तम बसवायचं म्हणजे पुढे भविष्यात उपयोग होईल, यासाठी हे सगळं सुरू आहे. तर आता हेमलता पाटीलजी देखील आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. हेमलताजी, एकूणच जर आपण पाहिलं तर शिंदेंनी जे विधान केलेलं आहे, शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनं पाळावा आणि त्याचबरोबर भविष्यातला संघर्षाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे. युती धर्म पाळला जात नाहीये का? खरं सांगायचं तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांची अशी पक्की भूमिका आहे की युती धर्म हा पाळला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व नेत्यांनी आपले प्रयत्न केले पाहिजेत. आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी असं होतंय की एकत्रित लढण्याचं ठरवलं असताना सुद्धा काही आमदार असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे युती धर्म न पाळण्यासंदर्भात वेगवेगळी विधानं करतात आणि त्यामुळे कुठेतरी युती धर्माला कुठेतरी बिघाडी होते का असं चित्र होतंय. तर त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. सर्वच तिन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन ह्या जर निवडणुका चांगल्या पद्धतीने लढल्या गेल्या तर मला असं वाटतं की खूप चांगली परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनीच याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चित. मात्र खूप खूप धन्यवाद हेमलता पाटील, शिवसेना नेत्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आता थेट जाऊयात. ओम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. ओम, आपण जर पाहिलं तर एकूणच रवींद्र चव्हाण त्यांचं वक्तव्य आणि त्यानंतर श्रीकांत शिंदेचंही वक्तव्य झालेलं होतं. मात्र या सगळ्याचा जर आपण पाहिलं तर इथं कुठेतरी चर्चा झाली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने शिंदेंनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांशी माझं या विषयावर बोलणं झालं, आम्ही दोघांनीही दाखले दिले आणि त्यानंतर आता ठरवलं की आता युती धर्माचे पथ्य पाळले पाहिजेत. आणि त्यानंतर या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये शिंदेंनी थेट भविष्यातल्या संघर्षाचा इशारा दिला. रुबीना, खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश केले, अर्थात भाजपनं त्याला
अंबरनाथमध्ये झालेल्या घडामोडींची रिॲक्शन म्हटलं त्यावरून झालेला संघर्ष आता टोकाला जातोय हे स्पष्ट झालंय. जसं आता राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हे फार तोलून मापून आणि फार कमी वेळेला मनमोकळं करून बोलणारे नेते असं समजलं जातात. त्यांनी आज अशा पद्धतीचं विधान आपल्या टू द पॉइंटमध्ये एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केलंय की भाजपनं सुद्धा युती धर्म पाळला पाहिजे. जर युती धर्म पाळला गेला नाही तर संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा थेट इशारा त्यांनी भाजपला दिलाय. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे वाद भाजप आणि शिवसेनेमध्ये होत आहेत त्याची कुठेतरी परिणती या सगळ्या वादामध्ये या संघर्षामध्ये होऊ शकते या पद्धतीचा इशारा एकनाथ शिंदेकडनं यावेळेला देण्यात आलाय. दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिल्ली दौरा केला. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपचं समीकरण महाराष्ट्रात 2022 मध्ये बसलं त्या अमित शहांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडे तक्रारी केल्या रवींद्र चव्हाणांच्या संदर्भात त्यांनी त्यांची जी काही नाराजगी होती ती सुद्धा व्यक्त केली. यानंतर सुद्धा भाजप रवींद्र चव्हाण आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकंदर भाजपचं केडर असेल त्यांची जी आक्रमकता आहे ती काही केलं कमी होत नाहीये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीची एक प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंनी दिली की या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान माझी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली त्यामध्ये आम्ही दोघांनीही दाखले दिले. त्यामुळे कुठेतरी एक गोष्ट निश्चित आहे की भाजपनं केलेल्या गोष्टींमुळे शिवसेना नाराज आहे आणि शिवसेनेच्या या सगळ्या घडामोडींमुळे भाजप सुद्धा कमालीचा दुखावलेला आहे. ज्या पद्धतीचा उल्लेख आता झाला की रवींद्र चव्हाणांचं प्रदेशाध्यक्षपदी निवडणं जाणं हीच खऱ्या अर्थानं खूप मोठी धोक्याची घंटा होती आणि याचाच कुठेतरी परिणाम आता शिवसेना भाजपवर होतोय. सध्या तरी आता तरी या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान फार काही मोठं घडेल अशी शक्यता नाहीये. परंतु एकनाथ शिंदेंनी अशा पद्धतीचा इशारा देणं आणि टू द पॉइंट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना आणि भाजपतल्या वादांच्या संदर्भात हे थेट भाष्य करणं येत्या काळातल्या राजकीय संघर्षाची एक बीजं रोवली जात आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका आज घोडा मैदान अजून बाकी असताना नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जर आरोप प्रत्यारोप होत असतील तर महापालिकेत आणि जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीचं राजकीय युद्ध रंगेल याचं हे एक प्रकारचं प्रतीक म्हणावं लागेल. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध शिवसेना पर्यायानं देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष कसा असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आणि रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक सर आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. खूप खूप धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर आता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. महायुतीतला तणाव कमी करण्याचा प्रयत्न. शिंदेंनी फडणवीसांशी फोनवरून चर्चा केल्याचंही कळतं. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि हा सगळा गौफस्फोट स्वतः शिंदेंनी टू द पॉइंट या मुलाखतीत केलेला आहे. तर लंका जाळण्याबाबतच्या वक्तव्यानंतर फोन झाला. भाजप शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. पालघरमध्ये अहंकाराची लंका जाळण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत टू द पॉइंट मुलाखतीत प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांशी फोन करून त्या वक्तव्याबाबत चर्चा केल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. या फोनच्या माध्यमातून फडणवीसांशी संवाद साधून युतीतला तणाव कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुमचं स्टेटमेंट आलं की अहंकाराची लंका जाळू. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की इथे आपण का लंकेत राहतो का, आपण तर रामाची माणसं आहोत आणि आपल्याकडे तर भरत आहे, असं त्यांचं विधान आहे माझ्याकडे. हा, मग आमची चर्चा झाली दोघांची. तुमची बरं हां, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची हे सगळं सुरू असताना तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का? हा, बिलकुल चर्चा होते माझी. या सगळ्या विषयावर चर्चा झाली? हो, चर्चा होते माझी. चर्चा झाली. कधी झाली? युतीबद्दल चर्चा झाली. शेवटची चर्चा कधी झाली या सगळ्या विषयांवरती? मी कालही बोललो, त्याच्या अगोदर देखील बोललो. पण या विषयावरती बोललात? हा, या विषयावर त्यांनी मला नाही, ही जी टीका टिप्पणी चालू आहे. हो, टीका टिप्पणी त्यांनी सांगितलं आपण विकासावर बोलतो आणि तुम्ही जे बोललात ते तुमचा मतितार्थ काय होता तोही मी बघितलं, हे केला. आणि कार्यकर्त्यांसमोर हे अशा गोष्टी कधी कधी बोलाव्या लागतात. अच्छा. आणि त्यांनी जे म्हटलं त्यांनी काही माझ्यावर टीका केली नाही, मी त्यांच्यावर कधी टीका केली नाही. पण म्हणजे तुम्ही म्हणता ती फार महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी. म्हणजे या सगळ्या गेल्या पार्श्वभूमी हे सगळं जे सुरू आहे वादविवाद, ज्याला तुम्ही म्हणतात की वादविवाद नाही ते निवडणुकीच्या काळातली स्टेटमेंट्स आहेत, पण तुमची त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे? होते चर्चा माझी या विषयावर बिलकुल चर्चा कालच झाली. आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. बरं, झालीच ना माझी याच्यावर. आणि मी जेव्हा बोलल्यानंतर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला. मी त्याच्यावर स्वतः त्याचं माझ्या मनातलं काय मी कुणाच्याबद्दल बोलले हे स्टेटमेंट दिलं. पण झाले गैरसमज दूर झाले? गैरसमजच नव्हते, तुम्हीच लोक करताय गैरसमज.
तर टू द पॉइंट मुलाखतीमधून एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर देखील शरसंधान साधलंय. नगर परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडी गायब झाल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच विरोधकांनी आधीच पराभव मान्य केल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. तर टू द पॉइंट मुलाखतीतून एकनाथ शिंदेंनी विरोधकांना चिमटेही काढलेले आहेत. आम्ही बघतोय ते विरोधी पक्ष फार या निवडणुकीत दिसत नाही प्रचारात. आम्ही तुम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेच पक्ष आम्हाला सभा घेताना फिरताना दिसतात आणि कुठेतरी अशी तुमच्या तिघांमध्ये ती स्पर्धा, तुमच्या तिघांमध्येच निवडणूक आहे का असं झालं? आता बघा, निवडणुकीत जे उभे आहेत त्यांच्याच प्रचाराला जाणार ना आम्ही. त्यामुळे जास्त उमेदवार जे आहेत, निवडणुका नगर परिषदा ज्या आहेत, महायुती लढती आहे. काही ठिकाणी आमची युती आहे, काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. पण मला वाटतं, तुम्ही म्हणाला तो बरोबर आहे प्रश्न, विरोधी पक्षांनी मला वाटतं पराभव स्वीकारलेला दिसतोय आणि त्यामुळे ते या नगरपालिकेच्या निवडणुकांमधून इतके ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये दिसले पाहिजे ते दिसत नाही आहेत. ते बहुतेक त्यांना कळून चुकलं आहे की या निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी होईल.